डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी रुर्बन योजनेअंतर्गत अपूर्ण असलेली कामे पूर्ण करून नागरिकांच्या सेवेत उपलब्ध करून देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर महाजन यांनी आजपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू केलेले आहे. दादा, पहाड ग्रामपंचायत याविषयी भोंगळ कारभाराविषयी आपल्याला काय बोलायचंय? आमच्या बहाळ ग्रामपंचायत रुर्बन रुर्बन श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेअंतर्गत रुर्बन योजना आलेली होती. ही केंद्राची योजना असून ही बहाळ ग्रामपंचायतसाठी विशेष प्रयत्नातून शासनाकडनं मंजूर झालेली होती. सदर बरीचशी कामे 17-18 कामे या योजनेत मंजूर झालेली होती. त्यात प्रामुख्याने वॉटर फिल्टर, आरो प्लॅन्ट होता, कोल्ड आपलं शेतकऱ्यांसाठी कोल्ड स्टोरेज होते, मिल्क चिलिंग प्लॅन्ट होते, केळी पिकवण्याचे यंत्र होते, परत कॉन्क्रिटीकरण होतं, अंडरग्राऊंड गटरी होते. परंतु त्याच्यात बरेचसे कामे झालेली नाही. आमच्या प्रमुख मागण्या हे आहेत की पहाड बस स्टँडवर कोल्ड आरो फिल्टर प्लॅन्टचं काम 2021-22 पासून चालू झालेलं होतं, परंतु ते आज सगळ्यात पूर्ण झालेलं नाही. शासनाकडे आम्ही मागणी केली असता की आम्हाला सांगतात की काम पूर्ण झालेलं आहे. काम जर पूर्ण झालेलं नाही तर आजपर्यंतच्या लोकांना एक ग्लास सुद्धा पाणी प्यायला भेटलेलं नाही. आणि आता आम्ही ग्रामसेवक मॅडम किंवा BDO यांच्याकडे अर्ज केला असता त्यांनी आम्हाला असं उत्तर दिलंय की आम्ही वीज मीटर कनेक्शनसाठी 3 तारखेला मागणी केलेली आहे, 3/4/2026. पण आमचं असं मत आहे, जर ते काम 2022ला पूर्ण झालेलं असेल तर मग आज 4 वर्ष यांनी वीज मीटरची मागणी का केली? आणि जर ते म्हणताय की आम्ही मागणी करतोय, तर माझ्या माहितीनुसार त्यांनी त्या दारू प्लॅन्टचं 9,000 रुपये बिल भरलेलं दाखवत आहे. याचं उत्तर पण त्यांनी आम्हाला द्यावं. तसेच मराठी शाळेत प्लेग्राऊंड बांधलेलं आहे, दाखवलेलं आहे, ते माझ्या माहितीनुसार 5 लाख रुपये किमतीचं आहे. परंतु ते फक्त 2 पोल आठवण आलेले आणि गिट्ट्या वगैरे किंवा कॉन्क्रीट काहीच काम झाले नाही. काही वस्तू आहेत प्लेग्राऊंडच्या पोरांना खेळण्यासाठी, ते पण गहाळ झालेले.